नमस्कार. मी डॉक्टर रेणुका राजदेरकर, डॉक्टर सखी निरामयी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज आपण जाणून घेऊयात सर्व्हायकल कॅन्सरबद्दल. सर्व्हिक्स म्हणजे युटरसचं माउथ, म्हणजेच गर्भाशयाचं तोंड. हे गर्भाशय आहे आणि हे गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्व्हिक्स आहे. तर हे सर्व्हिक्स आपल्याला मदत करत असतं प्रेग्नन्सी होल्ड करण्यासाठी 9 महिन्यापर्यंत, आणि डिलिव्हरी प्रोसेसच्या वेळेला हे ओपन होतं, उघडतं आणि बाळाच्या डिलिव्हरीला मदत करतं. तर अशा ह्या सर्व्हिक्सचा कॅन्सर हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे यंग एजमध्ये होणारा बायकांना. तर त्याच्यामुळे याच्याबद्दल जागरूकता असणं हे महत्त्वाचं आहे. पण त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत की याच्या डायग्नोसिसच्या आधीही याचं प्रेडिक्शन पॉसिबल आहे. म्हणजे हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे का हेही आपल्याला माहिती होऊ शकतं. तसंच याचं डायग्नोसिस लवकर होऊ शकतं. लवकर डायग्नोसिस झाली तर ट्रीटमेंट पूर्ण अवेलेबल आहे, त्याच्याने पूर्ण क्युअर होणं शक्य आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याचं प्रिव्हेन्शन पण अवेलेबल आहे. म्हणजे सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन हे अवेलेबल आहे. तर हा एकच कॅन्सर असा आहे की ज्याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणजे व्हॅक्सिन अवेलेबल आहे. म्हणूनच तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे जाणून घेणं आपल्याला खूपच महत्त्वाचं ठरतं. आता हा कोणाला होऊ शकतो तर ज्यांचं लग्न खूप कमी वयात झालं आहे, ज्यांना जास्त मुलं आहेत, किंवा ज्यांचं पहिलं मूल खूप कमी वयामध्ये झालं आहे, ज्यांचे मल्टिपल सेक्स पार्टनर्स आहेत, ज्यांना वारंवार वजायनल इन्फेक्शन्स होतात, म्हणजे पेरिनियल हायजीन किंवा वजायनल हायजीन ज्यांचं चांगलं मेंटेन होऊ शकत नाही आहे, तर त्यांच्यामध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे. तर ह्या कॅन्सर होण्याचं कारण काय आहे तर HPV इन्फेक्शन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन जर झालं तर हा कॅन्सर होतो. पण म्हणजे HPV इन्फेक्शन ची टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे हा कॅन्सर आहे का तर नाही. हे इन्फेक्शन जर बऱ्याच काळासाठी तिथे राहिलं सर्व्हिक्सच्या जवळ किंवा वजानाच्या इथे, तर मग पुढे जाऊन याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर म्हणूनच HPVचं स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे HPVची टेस्ट होणं गरजेचं असतं की ज्याच्याने आपल्याला प्रेडिक्ट करता येतं की पुढे जाऊन हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा नाही आहे. अगेन आय विल से की HPV इन्फेक्शन पॉझिटिव्ह म्हणजे कॅन्सर आहे असं नाही, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. ही एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून अवेलेबल आहे इझिली. आणि जसं मी म्हटलं की सर्व्हायकल कॅन्सरचे व्हॅक्सिन्स पण अवेलेबल आहेत होऊ नये म्हणून. तर याची आपण लक्षणं जाणून घेऊयात. याच्यामध्ये जर वारंवार वजायनल इन्फेक्शन होत असेल, म्हणजे काय की व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा त्याच्यातून थोडंसं रक्त जात असेल, 2 पिरियड्सच्या मध्ये सुद्धा तुम्हाला कधी कधी थोडंसं स्पॉटिंग ब्लिडिंग असं होत असेल, किंवा पेल्विक पेन ज्याला म्हणतो की खालच्या पोटात दुखतं आहे, किंवा सतत कंबरदुखी ही सततच होते आहे, ट्रीटमेंट करूनही त्याच्यावर रिलीफ नाही मिळत आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये नक्कीच डॉक्टरचा सल्ला घेणं आणि सर्व्हायकल कॅन्सरसाठी स्क्रीनिंग करून घेणं हे गरजेचं आहे. तसंच सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनबद्दलही जाणून घ्या. या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटा. आणि शिवाय तुमच्या घरी मुली असतील, लहान मुली म्हणजे तुमच्या डॉटर्स आहेत, तर त्यांनाही आपण व्हॅक्सिन हे देऊ शकतो. पुढे जाऊन त्यांना सर्व्हायकल कॅन्सर अव्हॉइड करण्यासाठी हे त्यांच्याहीसाठी व्हॅक्सिन अवेलेबल आहेत. म्हणून जरूर भेटा तुमच्या गायनेकोलॉजिस्टला आणखी जाणून घेण्यासाठी सर्व्हायकल कॅन्सरबद्दल. धन्यवाद.